एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रुपे ऑन द गो एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेण्यासाठी डोंबिवली पूर्वेतील जिमखाना मैदानाजवळील एसटी आगारात अधिकृत नोंदणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे। गुरुवारी 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता या केंद्रावर स्मार्ट मीटर कार्ड नोंदणी आणि वितरणची सुविधा उपलब्ध होणार आहे। या कार्डसाठी प्रवाशांना आधार कार्ड आणि OTP साठी स्वतःचा मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे। कार्डवर आधार कार्डनुसार प्रवाशाचे नाव आणि छायाचित्र असणार आहे। महिला प्रवाशांना लाडकी बहीण योजनेसह नियमानुसार सवलतीच्या प्रवासासाठी तर 65 वर्षावरील पुरुष ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकिटाची सवलत मिळणार आहे। तसेच 75 वर्षावरील महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सवलतीचे तिकीट घेण्यासाठी एनसीएमसी कार्डचे प्रमाणीकरण आवश्यक असून कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाणार आहे। सवलतीचे तिकीट कार्डच्या वॉलेटमधूनच दिले जाणार असून वॉलेटमध्ये रोख किंवा UPI द्वारे रक्कम भरता येणार आहे। डोंबिवलीकरांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। आज या कल्याण ग्रामीण विधानसभा असेल, डोंबिवली विधानसभा असेल, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि परिवहनचे सन्माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने या जे मध्ये प्रवास करणारे नागरिक असतील, मध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग लोक असतील, महिला वर्ग असतील, यांच्यासाठी NC हा एक स्मार्ट कार्ड शासनाच्या माध्यमातून दिला जातोय आणि त्या स्मार्ट कार्डामुळे आपल्या नागरिकांना 50% तिकिटामध्ये मोफत सवलत दिली जाणार आहे आणि नागरिकांना कुठलाही दुसरा आधार कार्ड दाखवायची गरज लागणार नाही, पॅन कार्ड दाखवायची गरज नाही, रेशन कार्ड दाखवायची गरज लागणार नाही। असा चांगला कार्यक्रम राज्य शासनाने केलेला आहे आणि मी मनापासून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करे, आभार माने की त्यांनी नागरिकांसाठी अतिशय चांगली अशी सोय आपल्या लोकांसाठी करून दिली। मध्ये महिला वर्ग असेल, 75 वरील ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांच्यासाठी तर मोफत प्रवास आहे, 60 वर्षावरील असेल, याच्यासाठी चांगल्या प्रकारची सोय करून दिल्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो। इस्माईल शेख, जनशक्ती, डोंबिवली।